पुष्कळदा कधी कधी आपण ज्या वेळेस आपण घरामधून निघताना आपण आपल्या जे प्रियजन आहेत त्यांच्याबरोबर शेवटला काहीतरी बोलून आपण निघतो बाहेर. कधी कधी सलाम आपण करतो, प्रेज लॉर्ड करतो किंवा बाय करतो आपण, किंवा काय काय महत्वाच्या गोष्टी सुद्धा आपण सांगून बाहेर पडतो. हो विश्वास नाही आहे, देवाचा पुत्र प्रभू ख्रिस्त त्याला सुद्धा ह्या जगामध्ये यायचं होतं. त्याला तो स्वर्ग सोडायचा होता आणि या पृथ्वीवरती यायचं होतं. येण्याच्या अगोदर तो आपल्या पित्याबरोबर काय बोलला? येण्याच्या अगोदर तो आपल्या पित्याबरोबर काय बोलला? हे मला फक्त जर का प्रभूची इच्छा असली तर आज एकाच वचनामधून आपल्या समोर ठेवायचंय. आणि ही दुसरी तिसरी गोष्ट नाही, ती ही ख्रिस्ताची साक्ष आहे, जी पुत्राने आपल्या पित्याबरोबर पित्याला ती सादर केली, ती साक्ष. आणि हे शब्द आहेत, हे ख्रिस्ताचे शब्द आहेत. आणि हे शब्द देवाच्या आत्मेच्या द्वारे काही वर्षा अगोदर देवाचा सेवक दावीद त्याने हे लिहून ठेवलेले शब्द आहेत. आणि हे बायबलमध्ये दोन वेळा आपल्याला आढळतात. हिब्री करासपत्राचा 10वा अध्याय 7वं वचन, आणि स्तोत्र 40:7 मध्ये, 7 आणि 8 मध्ये सुद्धा या वचनामध्ये आपल्याला आढळतं. मी हिब्री करासपत्र याचा 10वा अध्याय आणि 7व्या वचनामधून मी वाचतो. यावरून मी म्हणजे प्रभू ख्रिस्त, यावरून मी म्हणालो, पहा हे देवा, ग्रंथपटात मजविषयी लिहून ठेवले आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. आणि हेच हेच वचन आपल्याला स्तोत्र 40:7 आणि 8 मध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, यावरून मी म्हणालो, पहा मी आलो आहे. ग्रंथपाठात मजविषयी लिहून ठेवले आहे. हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे. हो विश्वास हे प्रभू ख्रिस्ताने आपल्या पित्याला हे म्हटलेले शब्द आहेत. स्वर्गामधून निघण्याच्या अगोदर ह्या दोन्ही वचनांमध्ये जवळजवळ 1000 वर्षाचा गॅप आहे. प्रभू ख्रिस्त 2000 वर्षा अगोदर आला, माहिती आपल्याला सर्वांना. पण त्याच्या अगोदर दाविदाने आत्मीयद्वारे हे लिहून ठेवलेले वचन आहेत स्तोत्र 40 मध्ये. आणि हे प्रभू ख्रिस्त आपल्याला पित्याला सांगत आहे, तो स्वतःविषयी सांगत आहे. आणि हे वचन जर का प्रभूची इच्छा असली, मला आज आपल्या समोर 3 भागामध्ये या वचनाची फोडी करायची आहे. आणि तिन्ही भाग फार महत्वाचे प्रत्येक तारण पावलेल्या व्यक्तीसाठी आहे. कारण ख्रिस्ताचे शब्द आहेत, ही ख्रिस्ताने दिलेली साक्ष आहे, आपल्या पित्याला दिलेली साक्ष आहे. कशा रीतीने तो सांगत आहे आणि काय तो सांगत आहे, ह्या ठिकाणी आपण थोड्या वेळेसाठी आपण लक्ष देऊया. सर्वात पहिली गोष्ट तो सांगत आहे, क्राइस्ट कमिंग. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट ख्रिस्ताच्या आगमनाविषयी तो सांगत आहे. ख्रिस्ताचे आगमन किंवा ख्रिस्ताची येणे तो या दोन्ही वचनामध्ये सांगत आहे. मी आलो आहे, मी आलो आहे. हो विश्वास न किती सुंदर गोष्ट आहे. प्रभू ख्रिस्त येण्याच्या अगोदरच तो आपल्या पित्याला सांगत आहे, मी आलो आहे. दाविदाने सुद्धा लिहून ठेवलं, आणि हिब्री पत्राचा जो लेखक आहे तो सुद्धा लिहून ठेवत आहे हीच गोष्ट, मी आलो आहे. सुरुवातीला दिलेलं आहे, यावरून मी म्हणालो. हा कोण आहे? तरी कोण? मी. काही वर्षा अगोदर देवाने मोशेला सांगितलं, मी जो आहे तो आहे. काही काळानंतर प्रभू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं, मी जगाचा प्रकाश आहे, मी जीवनाची भाकर आहे. हा जो आहे तो मी. त्या ठिकाणी काय म्हणतोय? मी आलो आहे. लो आय कम. प्रभू ख्रिस्त सांगत आहे, मी आलो आहे. हो विश्वास नाही, ज्यावेळेस प्रभू ख्रिस्त या पृथ्वीवरती आला, सर्वात पहिलं ठिकाण येण्याचं कोणतं होतं? पहिलं ठिकाण, जर मनुष्याला जर मनुष्याला जन्म होण्याच्या अगोदर जर देवाने चॉईस दिली असती, तुम्हाला कोणत्या देशामध्ये तुम्हाला जन्म घ्यायचा आहे त्या अगोदरच मला सांगा. कोणत्या कुटुंबामध्ये तुम्हाला जन्म घ्यायचा आहे त्या अगोदरच मला सांगा. जर अशी निवड किंवा अशी जर चॉईस देवाने दिली असती मनुष्याला, तर मनुष्याने अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया अशा देशांची निवड केली असती. मनुष्याने टाटा, बिर्ला, अंबानी, बिल गेट अशा कुटुंबाची निवड केली असती. पण नाही, पुत्राची निवड बघा.
पुत्र कुठे आला? या पृथ्वीवरती आला. एक लहानसा तो प्लॅनेट आहे, त्या पृथ्वीवरती आला. त्या पृथ्वीमधून तो रोम मध्ये नाही, तो ग्रीसमध्ये नाही, तो बाबेल देशामध्ये नाही, तो एक इस्रायल देशामध्ये आला. आज सुद्धा वर्ल्ड मॅप तुम्ही बघा, एक लहानसा स्पॉट, एक डॉट समान तो इस्रायल देश आहे. अशा लहानशा देशामध्ये तो आला. आणि मिखा याचा 5व्या अध्यायामध्ये लिहिलेले बेथलेम जे ठिकाण होतं ते हजारोंमध्ये लहान होतं. बेथलेम एफ्राता, हजारोंमध्ये, 15-20 जणांमध्ये नाही, हजारोंमध्ये ते लहान होतं. आणि अशा अशा ठिकाणी आमचा प्रभू येशू ख्रिस्त आला. आणि कुठे आला तरी कुठे, पहिलं येण्याचं ठिकाण किंवा पहिलं त्याचं निवासस्थान कुठे होतं? पहिलं त्याचं निवासस्थान आपल्याला बघायला मिळतं. त्यांनी जे निवडलं ना, ते मरियेच्या गर्भाशयामध्ये तो आला. पहिले राजाचा 8वा अध्याय 27व्या वचनामध्ये शलोमोनाने केलेली सर्वात मोठी प्रार्थना आहे. आणि त्या प्रार्थनेमध्ये शलोमोन स्वतः म्हणत आहे, त्यांनी जे मंदिर बघितल्यावरती त्याला तो स्वतः म्हणत आहे, हे मंदिर देवासमोर किती लहान आहे. तू आकाशामध्ये न समावणारा, तू न मावणारा आहे. तू नभोमंडळामध्ये सुद्धा न मावणारा देव आहे. आणि असा महान, असा थोर देव आहे. पण तरी देखील नभोमंडळामध्ये न मावणारा देव, आमचा देवांचा देव, जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, ज्यावेळेस त्याने स्वर्ग सोडलं, पहिलं त्याचं निवासस्थान ते मरियेचं गर्भाशय होतं. एवढीस लहान, त्या लहान जागेमध्ये जवळजवळ तो 9 महिने तो राहिला. मोशे आणि इस्रायल लोकांना जे निवासस्थान बनवण्यासाठी 9 महिने लागले. हो, विश्वास नाही नो, प्रवेश ख्रिस्त सुद्धा त्या गर्भाशयामध्ये 9 महिने राहिला. आदामाला, त्याचा पहिला आदाम होता, या गर्भाशयामध्ये राहण्याचा अनुभव त्याला मिळाला नाही. कारण ज्यावेळेस देवाने आदामाला बनवलं, त्याला मातीचं बनवलं. ज्यावेळेस देवाने हवेला बनवलं, फासळीचं बनवलं. आणि त्याच्यानंतर कायनापासून ते आजपर्यंत सर्व जे लोक आलेले, ते गर्भाशयामध्ये जाऊन ते आलेले. परंतु पहिल्या आदामाला त्याचा अनुभव मिळाला नाही, कशा रीतीने गर्भाशयामध्ये राहणं असतं. पण दुसरा आदाम, त्याने तो अनुभव घेतला. या पृथ्वीवरती आल्यावरती पहिलं निवासस्थान हेच होतं, हे मरियेचं गर्भाशय. त्याच्यानंतर लूकाचा 2रा अध्याय 7व्या वचनामध्ये लिहिलेले, त्याला गवानीमध्ये निजवलं. गवानीमध्ये निजवले. हो, विश्वास नाही नो, बायबलमध्ये हा एकच असा बालक आपल्याला बघायला मिळतो, ज्याला गवानीमध्ये ठेवलं. ज्याला गवानीमध्ये ठेवलं. बायबल प्रमाणे उत्पत्तीचा 2रा अध्याय 7 आणि 8 मध्ये लिहिलेलं आहे, ज्यावेळेस देवाने आदामाला बनवलं, देवाने बनवण्यावरती त्याला असंच ठेवण्यात दिलं. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्यासाठी एक बाग बाग बनवली, एदेन बाग बनवली. आणि त्यामध्ये जाऊन परमेश्वरने आदामाला ठेवलं. म्हणजे देवाने या पहिल्या आदामाला एक उत्तम जागा दिली, एक सुंदर जागा दिली, एक तयार केलेली जागा दिली. परंतु देवाचं पुत्र या पृथ्वीवरती आला, त्याला कोणती जागा मिळाली? गव्हाणी. एक साधी जागा, दुर्गंध आणणारी जागा. अशा ठिकाणी प्रभूला ठेवण्यात आलं. अशा ठिकाणी प्रभूला निजवण्यात आलं. राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू, त्या ठिकाणी त्याला ठेवण्यात आलं. त्याच्यानंतर मत्तयाचा 2रा अध्याय 14 आणि 15 प्रमाणे त्याला तिकडून मिस्र देशामध्ये नेण्यात आलं. मी आलो आहे, कुठे आलो? तो मरियेच्या गर्भाशयामध्ये आला. मी आलोय, कुठे आला तो? त्या गव्हाणीमध्ये तो आला. मी आलोय, कुठे आला? त्याच्यानंतर त्याला मिस्र देशामध्ये सुद्धा नेण्यात आलं. आपल्याला माहिती नाही किती दिवस, किती महिने आणि किती वर्ष राहिला, पण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, जोपर्यंत तो हेरोद मरत नाही तोपर्यंत तो राहिला. हो, विश्वास नो, प्रभू त्या मिस्र देशामध्ये सुद्धा गेला. त्या ठिकाणी योसेफ गेलेला. त्या ठिकाणी इस्रायल लोक गेलेले. त्या ठिकाणी इस्रायल लोक जवळजवळ 400 वर्ष गुलाम म्हणून होते. आणि अशा ठिकाणी आमचा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू सुद्धा जाऊन आला. तिकडून बायबल सांगतं, लूकाचा 2रा अध्याय 51 वचनाप्रमाणे त्याला तो नाझरेत मध्ये वाढला. आणि जवळजवळ पुष्कळ दिवस, पुष्कळ महिने आणि पुष्कळ वर्ष तो नाझरेत मध्ये राहिला. ते सुद्धा गाव काय चांगलं गाव नव्हतं, एक साधं सुद्धा गाव.
त्या ठिकाणी कोणतीच गोष्ट उत्तम येत नव्हती. अशा ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त लहानाचा मोठा झाला आणि त्याच्यानंतर तो इस्रायल देशामध्ये तो प्रत्येक ठिकाणी तो जाऊ लागला. हो विश्वासनेनो मी आलो आहे. त्या गर्भाशय, त्या गवानीमध्ये तो आला. त्या मिस्र देशामध्ये तो आला. त्या नाझरेतमध्ये तो आला. इस्रायल देशामध्ये तो आला. त्या बेथलेहेम मध्ये तो आला. आणि शेवटी आपल्याला बघायला मिळतं तो 6 तास त्या वधस्तंभावर सुद्धा गेला, माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी. कोण जाणार त्या वधस्तंभावर? मी आलो आहे. मी आलोय. प्रभू येशू ख्रिस्त साक्ष देत आहे. कुठून? त्या गर्भाशयापासून त्याने सूर केली आणि 6 तास तिथे वधस्तंभावर राहिला आणि सर्व पाप अपराध त्याने स्वतःवरती घेतलं आणि आमच्या पापांची क्षमा केली. आणि इतकंच नाही, शेवटी आपल्याला बघायला मिळतं त्याचं शरीर तिकडून काढलं आणि जवळजवळ 3 दिवस त्या कबरीमध्ये ठेवलं. कबरीमध्ये ठेवलं. हो विश्वास नो, काय ती सुंदर यात्रा होती प्रभू येशू ख्रिस्ताची. फ्रॉम द वूम टू द टूम. फ्रॉम द वूम टू द टूम. त्या मरियेच्या गर्भाशयापासून त्या कबरेपर्यंत. ही गर्भाशय कोणाचं होतं? मरियेचं गर्भाशय होतं. ती कबर कोणाची होती? ती योसेफाची कबर होती. ह्या मी आलो आहे. हा ही मोठी यात्रा, जवळजवळ 33 वर्षाची यात्रा, त्या गर्भाशयापासून ते त्या कबरीपर्यंत. हो विश्वास नो, मी आलो आहे. हे आपल्याला काय सांगतं? ख्रिस्ताचे आगमन, ख्रिस्ताचं येणं, क्राइस्ट कमिंग. हो विश्वास नो, येशू ख्रिस्ताचं जीवन 5 भागामध्ये आपण डिवाइड करू शकतो. येशूचा जन्म पूर्ण झालेला आहे. येशूची सेवा ती सुद्धा पूर्ण झालेली आहे. येशूचा मृत्यू तो सुद्धा पूर्ण झालेला आहे. येशूचं पुनरुत्थान ते सुद्धा पूर्ण झालेलं आहे. पण आता दुसरी 5वी गोष्ट बाकी आहे, ते म्हणजे येशूचं पुन्हा येणं. पुन्हा येणं, पुनरागमन हे बाकी आहे. ज्याप्रमाणे स्वर्गामधून निघण्याच्या अगोदर देवाचा पुत्र, देवाचं मनुष्य बनण्याच्या मनुष्याचा पुत्र बनण्याच्या अगोदर त्याने आपल्या पित्याला दिलेली साक्ष आहे, मी आलो आहे. आणि त्याने काय सांगितलं? जे त्याने सांगितलेलं ते 2000 वर्षा अगोदर पूर्ण झालेलं आहे. आणि जाण्याच्या अगोदर, स्वर्गामध्ये जाण्याच्या अगोदर त्याने पुन्हा सांगितलेलं आहे. आणि स्वर्गामधून सुद्धा त्या पात्म नावाच्या बेटामधून त्याने सांगितलंय. एकदा नाही, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, तर 4 वेळा त्याने सांगितलं, मी येणार. बिहोल्ड आय कम क्विकली. पहा मी येतो, लवकर येतो, लवकर येतो, लवकर येतो, पहा मी येणं. खरंच मी येणार आहे. जे प्रभूने सांगितलेलं ते पूर्ण झालेलं आहे. जे प्रभूने सांगितलेलं ते सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये पूर्ण होणारच आहे. क्राइस्ट कमिंग ही पहिली साक्ष. हो विश्वास नो, म्हणून म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने जे सांगितलेलं ते पूर्ण झालेलं आहे. 81% बायबलमध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. राहिलेले आहेत फक्त 19% राहिलेले आहेत. ते सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये पूर्ण होणार आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय किंवा डाऊट नाहीये. त्याबद्दल प्रभूला धन्यवाद द्या. क्राइस्ट कमिंग, ख्रिस्ताची आगमन. दुसरा भाग आपल्याला बघायला मिळतो ह्याच वचनामध्ये. त्या ठिकाणी स्वतः प्रभू म्हणत आहे आपल्या पित्याला, ग्रंथपटात मजविषयी लिहून ठेवलेले आहे. हो विश्वास नो, हा ग्रंथपट. आज आपण पुस्तक वापरतो लिहिण्यासाठी, पण त्या काळामध्ये ग्रंथपट वापरायचे लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी. आणि या ठिकाणी वचन सुद्धा लिहून ठेवलेले आहेत. अनुवादाचा 17वा अध्याय, दुसरं राजा 11वा अध्याय आणि 22व्या अध्यायामध्ये सुद्धा वचन लिहून ठेवलेले आहेत. ग्रंथपट म्हणजे स्क्रोल त्याला म्हणतात. दोन्ही बाजूला एक पकडण्यासाठी एक होल्डर असतात आणि एक कदाचित लेदर वरती लिहितात. मोठा एक रोल असतो कागदाचा, लेदरचा, या कधी कधी मेटलचा सुद्धा असतो. राजे लोक लिहिण्यासाठी चांदीचे किंवा सोन्याचे सुद्धा स्क्रोल्स त्या काळामध्ये वापरायचे. आणि स्वतः प्रभू ख्रिस्त सांगितले मज विषयी लिहून ठेवलेलं आहे. कुठे लिहिलेलं आहे? ग्रंथपठामध्ये. मला एक असं पुस्तक दाखवा, बायबलमध्ये 66 पुस्तक आहेत, एक असं पुस्तक दाखवा
ज्याच्यामध्ये ख्रिस्ताविषयी लिहिलेलं नाहीये. कोणतं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये ख्रिस्ताविषयी लिहिलेलंच नाहीये? 66 पुस्तकापैकी एक सुद्धा तुम्हाला पुस्तक मिळणार नाही ज्याच्यामध्ये ख्रिस्ताविषयी लिहिलेलं नाहीये. हो, विश्वास नाही नो. दावीद ख्रिश्चन लोकांमध्ये, मुस्लिम लोकांमध्ये आणि यहुदी लोकांमध्ये किती मोठं नाव आहे, पण तरी देखील त्याचं नाव बायबलमध्ये जवळजवळ हजारहून जास्ती वेळा येतं. पण तरी देखील असे काही पुस्तकं आहेत, गलतीकरास पत्र किंवा उत्पत्ती, उत्पत्ती किंवा निर्गम, लेवी, गणना, अनुवाद किंवा पहिले करीन, दुसरे करीन, ह्याच्यामध्ये दावीद हा शब्द आणि दाविदाविषयी काहीच लिहिलेलं नाहीये. परंतु येशूबद्दल प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला लिहिलेलं आढळतं. मोशे किती मोठं नाव आहे, पण तरी देखील त्याच्याबद्दल उत्पत्ती असो, रूत असो, एस्तेर असो, याकूब असो, या पुस्तकांमध्ये त्याच्याबद्दल लिहिलेलं नाहीये. पण येशूबद्दल प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला लिहिलेलं आहे. उत्पत्तीपासून लिहिलेलं आहे. चला आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार करू, हे येशूबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, स्त्रीचं संतान तुझं मस्तक फोडील, हे अगोदरच येशूबद्दल लिहिलेलं आहे. ज्यावेळेस लूक याचा 24वा अध्याय 27व्या वचनामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्या दोन शिष्यांच्या मध्ये आला, अमाउस गावामध्ये ते चाललेले, आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मग त्याने म्हणजे येशूने मोशे व सर्व संदेष्टा यापासून आरंभ करून सगळ्या शास्त्रातील आपणाविषयी गोष्टीचा अर्थ त्यास सांगितला. त्यांना आपणाविषयी सांगितलेल्या सर्व गोष्टी अर्थ सांगितला, स्वतःविषयी त्याने सांगितलं. आणि या गोष्टी कुठे लिहिलेल्या? मोशेपासून सर्व जे दुसरे संदेश होते त्यांनी लिहिलेलं, हे सर्व त्याने सांगितलं. हो, विश्वास नाही नो. प्रभू ख्राइस्ट रायटिंग, प्रभू ख्रिस्ताबद्दल सर्व बायबलमध्ये प्रत्येक पुस्तकामध्ये लिहिलं आढळतं. म्हणून प्रभू म्हणाला, ग्रंथपटात मजविषयी लिहून ठेवलेले आहे. आणि तिसरी गोष्ट आपल्याला बघायला मिळते, क्राइस्ट लॉंगिंग, म्हणजे ख्रिस्ताची आस किंवा ख्रिस्ताची इच्छा. त्याची इच्छा काय? त्याची काय आस आहे? तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलेलो आहे. हो, विश्वास नाही नो. दाविदाची एकच इच्छा होती, एकच एकच त्याला संतोष मिळायचा, देवाची इच्छा करण्यासाठी. त्याची एकच प्रार्थना होती, तुम्हाला तुझी इच्छा करण्यासाठी शिकव. येशूची सुद्धा तीच गोष्ट होती. पूर्ण आयुष्यभर जी सेवा या पृथ्वीवरती होती, या आपल्या सेवेमध्ये त्यांनी एकच गोष्ट केली, देवाची इच्छा पूर्ण केली. आणि म्हणून आपल्या प्रार्थनेमध्ये पुष्कळ प्रार्थना येशूच्या लिहून ठेवलेल्या आहेत. पण एकच प्रार्थनेमध्ये त्याने 3 वेळा एकच गोष्ट वारंवार त्याने रिपीट केलेली आहे, ते म्हणजे माझी इच्छा नाही तर तुझी इच्छाप्रमाणे हो. ती गेस्टमध्ये केलेली प्रार्थना. हो, विश्वास नाही नो. नॉट माय विल बट लेट दाय विल बी डन, ही प्रभूची केलेली प्रार्थना. त्याची एकच इच्छा होती, पित्याची इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी. काय तो महान प्रभू, तो आपल्या इच्छेप्रमाणे नाही. पहिला आदाम जे त्याने केलं, आदाम आणि हवेने जे काय केलं ते स्वतःच्या इच्छेप्रमाणे केलं आणि या पृथ्वीवरती पाप आणलं. पण दुसरा आदाम स्वतःच्या इच्छेप्रमाणे केलं नाही, तर त्याने जे काय केलं त्या पित्याच्या इच्छेप्रमाणे. तो काय प्रार्थना करत आहे? हे पित्या, दुसरा कोणता मार्ग आहे का? हा मार्ग म्हणजे वधस्तंभाचा मार्ग सोडून कोणता दुसरा मार्ग आहे का? त्याच्या समोर एकच आहे, नाही, नाही, दुसरा कोणताच मार्ग नाही, एकच मार्ग आहे. आणि त्या मार्ग पित्याची इच्छाप्रमाणे आहे. आणि तो मार्ग म्हणजे वधस्तंभाच्या द्वारेच तो मार्ग आहे. आणि त्याने तो मार्ग पत्करला, स्वीकारला. आणि त्या वधस्तंभावर असताना त्याने सांगितलं, पूर्ण झालं, पूर्ण झालं. काय पूर्ण झालं? हेच, ज्या गोष्टी त्याच्याबद्दल लिहिलेल्या त्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्या. मी आलो, तो आला, त्याच्याबद्दल जे लिहिलेलं ते पूर्ण झालं. आणि त्याने जे काही इच्छा, पित्याची इच्छेप्रमाणे तो करणार होता, ते त्याने पूर्ण केलं. आता कोणतंच काम बाकी नाही. हो, विश्वास नाही नो. उत्पत्तीपासून ते मलाखीपर्यंत आपल्याला एक विषय बघायला मिळतो,
येशू येणार आहे, येशू येणार आहे, येशू येणार आहे. चार शुभ वर्तमान मत्ते, मार्क, लूक आणि योहान. येशू आलेला आहे, येशू आलेला आहे, येशू आलेला आहे. पण प्रेषणाच्या कृत्यापासून ते प्रगटीकरणापर्यंत पुन्हा आपल्याला आवाज ऐकायला मिळतो, येशू पुन्हा येणार आहे, पुन्हा येणार आहे, पुन्हा येणार आहे. आणि खरंच जे येशूने म्हटलेलं आहे ते एक दिवस पूर्ण होणार आहे. तर का आज आपण तयार आहोत का? का आज आपण त्याच्या आगमनासाठी तयार आहात का? का ज्याने अजून येशूवरती विश्वास ठेवलेला नाही त्यांनी आज येशूवरती विश्वास ठेवलेला आहे का? हो, विश्वास नाही ना. आज आपण कृपेच्या काळामध्ये राहत आहोत. हा कृपेचा काळ एक दिवस लवकरच बंद होणार आहे आणि या पृथ्वीवरती न्यायाचा, एक देवाच्या क्रोधाचा काळ सुरू होणार आहे. जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत येशूला आपला वैयक्तिक तारणावर म्हणून स्वीकारणं फार गरजेचं आहे. कारण मृत्यू कधी येईल सांगता येत नाही, मरण कधी येईल सांगता येत नाही. मरण्याच्या अगोदर आपल्या पापांची क्षमा मागा, मरण्याच्या अगोदर पश्चाताप करा, कारण प्रभूचं आगमन जवळ आहे. म्हणून विश्वास नाही नो. यावरून मी म्हणालो, पहा हे देवा, ग्रंथपटामध्ये माझा विषय लिहून ठेवलेले आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलेलो आहे. हे देवाचा पुत्र म्हणत आहे, मनुष्याचा पुत्र होण्याच्या अगोदर आपल्या पित्याला तो सांगत आहे ही ख्रिस्ताची सुंदर साक्ष. काय सुंदर साक्ष आहे. हो, विश्वासाने येणाऱ्या दिवसामध्ये प्रभूच्या आगमनासाठी तयार राहण्यासाठी आपणा सर्वांना सहाय्य करो, मदत करो. आणि प्रभू लवकरच येणार आहे. जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत आपलं कर्तव्य बनतं, आपली इच्छा नको, आपल्या इच्छेप्रमाणे वागू नका, तर प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालणारे व्हा. आणि जे प्रभूने सांगितलेलं आहे त्याच्या ग्रंथपट ते रोज वाचणारे व्हा. आज ग्रंथपट म्हणजे काय? देवाचं वचन, पवित्र शास्त्र, त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. नेहमी वाचताना येशूबद्दल आणि येशूबद्दल आणि येशूविषयी अधिक शिकण्याचा, अधिक वाचण्याचा प्रयत्न करा. कारण क्राइस्ट इज द मेन सब्जेक्ट ऑफ द होली बायबल. ख्रिस्ता पवित्र शास्त्राचा मुख्य विषय काय? ख्रिस्त. ख्रिस्ताला जर बाहेर काढलं हे बायबलला काय व्हॅल्यू राहणार नाही. म्हणून हा बायबलला सुंदरता, बायबलला आज किंमत, बायबलला आज व्हॅल्यू. बायबल एक लिव्हिंग पुस्तक आहे, जिवंत पुस्तक आहे. का पुस्तक आहे? कारण त्याच्यामध्ये ख्रिस्त आहे. म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू करो जे ग्रंथपट आज आपल्याकडे ते एकमेकांना सांगण्यासाठी, एकमेकांना देण्यासाठी प्रभू आपलं सर्वांचं सहाय्य करो, मदत करो. आणि देव करो ही वचने आशीर्वादित करो. आमेन.